देशभरात आज रमजान ईदचा उत्साह आहे। शांतता आणि प्रेम यांचा संदेश देणारा हा सण देशभरात साजरा केला जातोय। दिल्लीच्या जामा मशिदीतल्या मौलवीने ईदचा चांद दिसल्याचं घोषित केल्यानंतर देशभरात ईदचा जल्लोष सुरू झाला। गेल्या महिन्याभरापासून मुस्लिम बांधव रमजानचे रोजे करत होते, त्या उपवासाची सांगता रमजान ईदला झाली आहे। ईदनिमित्त देशभरात विविध ठिकाणी सामुदायिक नमाज पठण करण्यात आलं। नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या। ईदनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्यात। रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर देशात उत्साहाचं वातावरण आहे। हा वीकेंड आता शिरखुर्म्याच्या साथीनं गोड होणार आहे। आपण या संदर्भात बोलूयात। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्या सोबत आहेत। मुकुल कुलकर्णी नाशिकहून जोडले जात आहेत। देवेंद्र, देशभरात जो उत्साह दिसतोय त्याचाच प्रत्यंतर मुंबईतही दिसतंय। मुंबईत नेहमीच ईदचा एक वेगळाच उत्साह असतो, म्हणजे गेली महिनाभर ज्या उत्साहाची आपल्याला प्रतीक्षा होती तीच उत्सुकता दिसते, काय सांगाल? नक्कीच ऋषी, देशभरात आज ईद साजरी केली जाते। मुंबईत देखील ईदचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। रमजानचा पवित्र महिना संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जी आहे ईद साजरी केली जाते। माझ्यासोबत अनेक मुस्लिम बांधव आहेत, त्यांच्याशीच मी आज या सगळ्या ईद संदर्भात बातचीत करणार आहे। आपल्या सगळ्यांना पहिल्या तर ईदच्या खूप खूप शुभेच्छा। काय सांगाल एकंदरीतच कशा पद्धतीने ईदचा उत्साह पाहायला मिळतोय? मैं तो सबसे पहले अपनी तरफ से और चिश्ती हिंदुस्तानी मस्जिद भाई खल्ला बॉम्बे के तमाम टेस्टियान की तरफ से मैं इस चैनल को देखने वालों को और भारत के तमाम वासियों को मैं ईद मुबारकबाद पेश करता हूँ। हम एक महीना रोज़ा रखते हैं, तो रोज़ा रखने के बाद हमें ईश्वर की तरफ से, मालिक की तरफ से, अल्लाह की तरफ से ये हुक्म दिया गया कि आज के दिन रोज़ा रखना एक गुनाह है। कोई आज चाहे रोज़ा रखे तो हमारे वहाँ हराम है, पाप है। आज खुशी तुम्ही कशा पद्धतीने सांगाल, दिवसभर कशा पद्धतीने कार्यक्रम होणार आहेत आणि ईदचा उत्साह साजरा केला जातो? देवेंद्र, आता जसे मौलानाने सांगितलं, आज काही कार्यक्रम होणार नाही, फक्त जल्लोष असणार, लोक खुशी मनवणार। आज जे 30 दिवस गुजरले त्यात लोकांनी रोजे ठेवले आणि आता लोकांचं हे आहे किंवा नमाज झाली, आता एक दुसऱ्याने भेटणार आम्ही सांगणार दुसरा। नक्कीच दिवसभर जे आहे ईदचा पाहायला मिळणार आहे। आपले जे नातेवाईक आहेत, आप्तष्ट आहेत, मित्र आहेत, त्यांच्या भेटीगाठी घेतल्या जाणार आणि एकमेकांना ज्या आहे त्या ईदच्या शुभेच्छा दिल्या जाणार, अशी सगळी माहिती जी आहे हे सगळे मुस्लिम बांधव आपल्याला सांगताना पाहायला मिळतात आहे। ऋषी, नक्कीच आपण जाऊया थेट नाशिकला। मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिकमध्ये असाच उत्साह दिसून येतोय, काय सांगाल? ऋषी, नक्कीच आता आपण आहो ईदगाह मैदानामध्ये। पारंपरिक पद्धतीने इथे नमाज पठण केलं जातं। हे पहिले तर हे गावाच्या बाहेर होतं। जुने नाशिक हा जो परिसर आहे तिथे बहुसंख्येने मुस्लिम बांधव राहतात, त्यांना नमाजाची सोय व्हावी यासाठी गावाच्या बाहेरच्या बाजूला हे ईदगाह मैदान होतं। मात्र आता शहर जसं जसं वाढत गेलं तसं तसं हे ईदगाह मैदान अत्यंत मध्यवस्तीमध्ये आलेलं आहे। बकरी ईद असो किंवा रमजानची ईद असो, इतर सर्व मशिदीमधल्या नमाज पठण झाल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव हे नमाज पठणासाठी येत असतात। आता 10 वाजता इथे नमाज पठण होणार आहे। नाशिकमध्ये एक अत्यंत धार्मिक वातावरण तयार झाले आहे। एकीकडे कुंभ पर्वाला सुरुवात झाली आहे, तर आज ईद निमित्तानं नमाज पठण होणार आहेत। मौलवी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया। हे जे मैदान आहे याचा इतिहास काय सांगाल? ये ईदगाह नासिक की जो है ये शाहजहानी ईदगाह है और यहाँ पर साल की तरह 400-500 साल से ईद की नमाज यहाँ पर होती है। इसका पूरा रिकॉर्ड हम लोगों के पास मौजूद है। मैं जी न्यूज़ के जानिब से तमाम आलम इस्लाम को नासिक के
शाहजहानी ईदगाह के जानिब से मैं ईद की पुरखुलूस मुबारकबाद पेश करता हूँ। और ये नासिक जो है ये गुलशनाबाद है। आज यहाँ पर ईद की नमाज़ पढ़ने के लिए तमाम नासिक के मुसलमान यहाँ तशरीफ़ लाएंगे और यहाँ की खिताबत यहाँ पर ख़तीब नासिक हाफिज़ इसामुद्दीन साहब के पीछे तमाम मुसलमानों ने नासिक की ईद की नमाज़ अदा करेंगे। क्या विशेषताएं है इस नमाज की? ये नमाज की जो है तो हमारे पैगंबर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है कि पाँचों टाइम की नमाज मस्जिद में पढ़ो और ईद की नमाज ईदगाह के अंदर पढ़ो, ताकि ईदगाह के अंदर जो नमाज जो है तो आसपास के देहात के अंदर के भी लोग यहाँ पर आते हैं और यहाँ पर सब एक अमन और शांति का एक मैसेज, एक पैगाम दिया जाता है। आज हमारे यहाँ पर जो अमन और शांति की जो बात है तो पूरे नासिक के अंदर यहाँ पर 50,000 मुसलमान हैं, तो हम यहाँ से जो भी मैसेज देंगे तो वो मैसेज सब तक पहुँचता है। ये ईद का दिन है, हम सबको गले मिलने के लिए कहते हैं, दिल में से बुग़्ज़ निकालो, हसद निकालो, कीना निकालो, कपट निकालो। अमीरों का फ़र्ज़ है कि वो गरीबों की मदद करे और गरीबों का फ़र्ज़ है कि वो भाईचारगी इख्तियार करे। और ये नासिक है, हमारे यहाँ पर कुंभ मेला आने वाला है और इस कुंभ मेले की तैयारी शासन के तरफ से तो हो रही है, लेकिन नासिक के जितने भी मुसलमान हैं, चाहे वो हिंदू हो, चाहे सिख हो, चाहे ईसाई हो, यहाँ पर सब कुंभ मेले का भी हम लोग स्वागत करेंगे और ईद की मुबारकबाद भी हम सब लोगों को पेश करेंगे। और हम सब ये कहेंगे कि गरीबों का भी ख्याल रखिए, ईद के दिन यतीमों, बेवाओं, मिस्किनों को किसी को ना भूले और जो रूठे हुए, चाहे आपका भाई हो, चाहे बहन हो, चाहे कोई भी हो, सबको जाकर आप ईद की मुबारकबाद। एकंदरीत आपण बघतोय एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक म्हणून या ईदच्या नमाजकडे बघितलं जाते। जसं आज ईद साजरी होते तसंच कुंभ पर्वाला देखील सर्व मुस्लिम बांधव हे आनंदाने त्याच्या स्वागतासाठी तयार राहणार आहेत असा संदेश नाशिकमधून मिळतोय। इथे केवळ मुस्लिम बांधवच नाही तर हिंदू धर्मीय लोक पण येतात, एकमेकांना शुभेच्छा देतात आणि एकंदरीतच नाशिक शहरामध्ये एक धार्मिक वातावरण आजपासून तयार झालं असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच मुकुल, आपला आनंदाचा धर्म असला की आपण वेगवेगळ्या धर्मातला आनंद शोधणारी माणसं होते मात्र नक्की। धन्यवाद मुकुल आणि धन्यवाद देवेंद्र या सगळ्या माहिती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।